नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय फटाफट बनणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी, लहान मुलांना तर आवर्जून आवडेल अशी कुरमुऱ्याचे लाडू। अतिशय सोपे, पटकन होणारे आणि तेवढेच पटकन खायला पण आवडणारे असे। तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेला नाहीये तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल। त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल आणि त्यामुळे ती पटकन करता पण येईल। त्यामुळे नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण आता कुरमुऱ्याचे लाडू। 3 कप कुरमुरे घेतलेत मी आणि छान कुरकुरीत आहेत हे, म्हणजे भाजायची गरज नाही आहे। आपल्याला बाजारात आरामात मिळतात हे। असे तुटणारे हवेत, कुरकुरीत होता असल्या आपण तोडून बघितला कुरमुरा तसा तुटला पाहिजे, म्हणजे आपले लाडू चिवट होणार नाहीत। आणि 3 कप कुरमुऱ्याला 1 कप गूळ घेतलेला आहे, म्हणजे ज्या कपाने आपण गूळ घेणार त्याच कपाने आपण कुरमुरे घेणार। चला आता आपण लाडू करायला घेऊया। कढई तापत ठेवली आहे मी, याच्यामध्ये मी घालणार आहे गूळ। गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। याच्यात 1 चमचा तूप घालणार आहे। तूप याच्यासाठी, त्यामुळे कुरमुऱ्याच्या लाडूला इतकी सुंदर शाईन येते, अतिशय सुंदर दिसतात आणि आपले लाडू पण छान होतात। जर कुरमुरे तुम्हाला कुरकुरीत मिळाले नाहीत तर तुम्हाला ते भाजून घ्यावे लागतील, तरच लाडू येते, नाही तर चिवट होतील लाडू। माझे कुरमुरे मी बघूनच घेते, असे कुरकुरीत असतील तरच त्याचे आपण छान लाडू होतील, म्हणजे भाजायची गरज नाही आपल्याला कुरमुरे। ते विरघळवून घेऊया आपण गुळाला। गुळ आपला विरघळला आहे छानपैकी। आपल्याला याचा काही पाक करून घ्यायचा नाही आहे, एकतारी पाक किंवा गोळीबंद पाक, कारण कुरमुऱ्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर याला फक्त असा आपला छान फेस आला पाहिजे, बुडबुडे आले पाहिजे। म्हणजे आपले छान फेस आला आहे, एवढे छान बुडबुडे आले, आपला जवळचा पाक तयार आहे। एवढंच करून घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त करायची गरज नाही आहे। त्यात आपण हे कुरमुरे आता घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि पाकसुद्धा आपल्याला मंद आचेवरच करायचा आहे। आणि आता याच्यात गॅस बंद करून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। कुरमुरे टाकायच्या आधी जरी गॅस बंद केला तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पाक सगळीकडे लागला पाहिजे आपल्या गुळाचा कुरमुऱ्यांना, म्हणजे आपले लाडू छान होतील। आणि आपल्याला लाडू कुरमुरे हे पाक गरम असतानाच करायचं आहे, लाडू करून घ्यायचे आहेत, कारण नाहीतर मग लाडू वळले जाणार नाहीत आपले। व्यवस्थित तयार झाले। आता आपण हे गॅसवरून उतरवूया आणि लाडू करायला घेऊया। आपण गॅसवरून उतरवून घेतली कढई मी। पाणी घेतलंय मी थंड, साधं पाणी। काय करायचं, असं हाताला लावून घ्यायचं, दोन्ही हाताला। हाताला लावल्यामुळे आपल्याला लाडू वळताना प्रॉब्लेम येणार नाही आणि जेवढा लहान किंवा मोठा तुम्हाला लाडू पाहिजे त्याप्रमाणे आपण करू शकतो। दाबून घ्यायचं, सुरुवातीला हे गरम लागतं पण नंतर व्यवस्थित थंड होतं। थोडासा दाबून घेतल्यामुळे लाडू घट्ट होईल। अशा प्रकारे आपण हे लाडू वळून घ्यायचे। आपण लाडू करून घेतलाय, बाकीचे पण करूया। अशा प्रकारे आपण हे लाडू करून घ्यायचे, अगदी पटकन होणारे आहेत। आणि हे मुलांना लहान मोठी साईज आपल्याला जशी पाहिजे तशी करू शकतो आपण। आणि हे लाडू पटापट वळले पण जातात आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हे छान कुरकुरीत लागतात।
अशा प्रकारे आपण हे करून घेणार आहोत। तयार आहेत आपले कुरमुऱ्याचे लाडू। अतिशय सुंदर, पटकन होणारे आणि तेवढेच सगळ्यांना आवडणारे। मुलं तर अगदी आवडीने खातात। नक्की करून बघा तुम्ही। तयार आहेत आपले कुरमुऱ्याचे लाडू। पटकन होणारे आहेत आणि कुठल्याही साईजमध्ये, छोट्या आकारात मोठ्या आकारात कसेही बनवू शकता। सगळ्यांना आवडतील असे आहेत आणि तेवढेच पटकन संपणारे पण आहेत। त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही आणि नक्की आवडतील तुम्हाला आणि तुमचे अनुभव नक्की मला माझ्यापर्यंत शेअर करा। असाच सपोर्ट करत राहा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल। माझ्या रेसिपीना असेच लाईक द्या, त्यांना असेच शेअर करत राहा आणि तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे। असेच आशीर्वाद देत राहा। हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।